नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि नागरिकांना लातूर शहर काँग्रेसने वाहिली श्रद्धांजली। जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील 26 बळींना शहर काँग्रेसने बुधवारी दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी लातूरच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथे मेणबत्ती प्रज्वलित करून 2 मिनिटे मौन पाळत श्रद्धांजली वाहिली। यावेळी प्राध्यापक सुधीर अनवले, प्राध्यापक प्रवीण कांबळे, ॲडव्होकेट देविदास बोरुळे पाटील, व्यंकटेश पुरी, प्रवीण सूर्यवंशी, दत्ताभाऊ सोमवंशी, ॲडव्होकेट अंगदराव गायकवाड, तबरेज तांबोळी, भाऊसाहेब भडीकर, बिभीषण सांगवीकर, जमालोद्दीन मणेयार, अराफत पटेल, खाजापाशा शेख, पवनकुमार गायकवाड, नितीन कांबळे, जुनेद शेख, पिराजी साठे, मारुती चव्हाण, राहुल देशमुख, किरण बनसोडे, बब्रुवान गायकवाड, अहमद बागवान, करीम तांबोळी, शोभाताई ओहळ यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक उपस्थित होते। सिटीझन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा विशेष रिपोर्ट। त्या निष्पाप पर्यटकांवर तिथल्या पाक भारतीय अतिरेक्यांनी गोळीबार करून जवळपास 28 पर्यटकांना तिथं गोळीबारामध्ये त्यांना मरण पत्करावं लागलं। अतिरेक्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून देशभर आणि महाराष्ट्रभर आपल्या पक्षाच्या वतीनं